जय 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 हे जय गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ, जय जय राम कृष्ण हरी. आणि तुम्ही विचार करत असाल अरे कुठे येतोय, सकाळचे 6 वाजलेत आणि मॉर्निंग ड्युटी आहे. स्टील मी ग्राउंडवर आहे. म्हणलं रनिंग करून घेऊ, नाही का, जरा फ्रेश वाटेल. त्यामुळे आलोय आता इकडे. हे बघू शकता, फक्त 2-3 लांब लांब पोरं दिसतात. ते वाड्या कॉलेजचं ग्राउंड आहे आणि अशी थंड हवा सुटली ना सकाळच्या पारी. मजा येते रे बाहेर. या मित्रांनो, काय त्या रूम मध्ये पडून बसणार आहे, किती दिवस पडणार आहे. रिअलाइज करा रे गोष्टी, थोडा रिअलाइज करा, थोडं हेल्थ कडे लक्ष द्या. चला आता थोडं रनिंग वगैरे करू. मास ठेवा राव, मराठी वर्ग आहे मराठी. चांगला व्यायाम बियाम करायचा मोक्का, काय होत नाही, मरत नाही. तसं तर मरणारच आहे, व्यायाम करून मरू. एक मन आहे ना काहीतरी, पडून जागण्यापेक्षा झिजून जगू, काय असं काहीतरी. मला जेवढं समजेल तेवढं केलंय. तर चला आता मस्त व्यायाम बियाम करू, जरा भेटू. भावी नवरदेव व्यायाम करताना आणि आपल्या मित्र सवंगडी सोबत फुल्ल व्यायाम चालू आहे. रे कमान, काय म्हणणं आहे साहेब मग? हा, कसं वाटतं सकाळी? सकाळ सकाळ खूप फ्रेश वाटतंय. हा, खूप एन्व्हायरमेंट चांगलं आहे. तुम्ही एखाद्याचा माझ जिरवायचं म्हणलं तर इथे यायला सांगा. नक्कीच हा, नक्कीच. एखाद्या वाटलं असं मिले रागाटे 15 मिनिटं आहे फक्त. माझ कमीच होतो. चला आता दुसरं व्यायाम करू. ड्युटी जायचं आम्हाला सगळ्यांना. सकाळचं वातावरण बघू शकता, एकदम ग्राउंडवर बघा किती कमी पोरं आहे. ह्याच्याच उलटी जर इथं एखादा शो असता, एखादा सिंगरचा शो असता, तमाशा असता, गौतमी पाटील तमाशा असता, 5 अलार्म लावला असता पोरांनी, 4 ला उठून असे तयार असे बसले असते. कुठे पाटील, लय अवघड आहे. सूर्यदेवाय नमः. सूर्य उठायच्या आता आपण उठलेलो आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या. जो पण माणूस आहे ना सूर्योदयाच्या आधी उठणार ना तो जिंकलाय. तो ऑलरेडी जे सगळे जग 8-9 वाजता उठणार आहे ना, त्याचे 2-3 तास तो पहिल्यांदा ऑलरेडी उठून बघितलंय. आता काय म्हणतील, तुला काय झोपेची किंमत माहितीये? एकदा झोपून बघ 10 वाजेपर्यंत, काय भारी वाटतं. सगळं केलंय मित्रा, सगळं करून बसलोय म्हणून तुम्हाला सांगतोय. तुम्हाला कधी रिअलाइज गोष्टी होतील ते मला नाही माहित. आता माझं काम आहे तुम्हाला सांगायचं, जाग करायचं. कारण ज्या चुका मी केल्या त्या तुम्ही ना करू. अर्ली ॲज पॉसिबल तुम्ही लवकर तुमचा एक्सरसाइज असेल, तुम्हाला ज्या गोष्टी कराव्याशा वाटत असतील त्या करायला सुरुवात करा. कारण या जगात कॉम्पिटिशन खूप आहे. तुम्ही स्वतःशी कॉम्पिट करा, जिंकला तुम्ही. तर चला आता सकाळचं मोटिवेशन खूप झालं, आता जाऊया ड्युटीला जायचं. फ्रेश वगैरे मस्त थंड पाण्याने आंघोळ करू. हे बघू शकता, आता वाड्या कॉलेज मधून चाललोय आपण. आदित्य रामराम करतोय आणि आता ड्युटीला जायला रेडी झालोय. तर चला जाऊया. मॉर्निंग ड्युटी कशी जाते काय माहिती, इंचेस वगैरे असते सकाळी. मी मॉर्निंग ड्युटी कधी घेतली नाही. ड्युटीवरून आलोय आणि 2:45 वाजले. जे मॉर्निंग ड्युटी झालं 2:15 पर्यंत मी घरी यायचो. पण आपला एक पेशंट होता, तो अचानक MRI शिफ्ट केला, तिकडे टाइम गेला आणि मग काय सगळं एकट्यालाच करावं लागलं. मग ओव्हर द्यायचं, परत सगळे कामं पोस्टपोन होत गेले. त्यामुळे 2:45 वाजले आणि आता तुमचा भाऊ चाललाय पिक्चर बघायला, धुरंधर 2 धुरंधर. चला बघू कसा आहे पिक्चर, काय आहे. लवकर पोहोचायचंय, चला जाऊया. तुमचा भाऊ झालाय रेडी, बघू शकता. नॉर्मल जांकळा बांगळा आउटफिट घातलाय, यायला नाही गेलं. लाईट पण आलेली. चला जाऊया आता. तर मित्रांनो चाललोय आता पिक्चरला. इट्स ऑलरेडी 3:46 आणि अजून 10 मिनिटात आपल्याला जायचंय. बघू आता कसं आहे, भेटलं पाहिजे रे टायमिंग वर, नाही का? नाहीतर काय पहिले तर काय ते जनगण मन वगैरे चालू होते, 10 मिनिटं जाते तिच्यात. त्यामुळे आपण काय गाडी वगैरे पळवायच्या नादात नाहीये. सेफली जायचंय, सेफली सगळ्या गोष्टी करा मित्रांनो, ठीक आहे? तर चला फायनली आलोय आतमध्ये. गरम होते आय थिंक बाहेर आहे ना. आता आम्ही आतमध्ये गेलो, बाहेर पाऊस यायला बसलाय. 4 तासाचा मूवी राव, मक्कार चिल. फक्त आतमध्ये AC मध्ये बसून ना सारखे यायला लागणार आहे. आलोय आतमध्ये आता, मस्त चालू झालाय वाटते.
बघितल्यानंतर आलोय जरा जेवायला. कारण 4 वाजता आतमध्ये गेलतो. आतमध्ये काय ते चटरपटर खाण्यात काय मजा नाही. जोवर आपला असं पोटाला चांगला आधार भेटत नाही पण आपलं मन कुठं लागत नाही. त्याच्यामुळे म्हटलं जर पहिला जेवण घेऊ. आणि धुरंधर 2 पिक्चर वापस सांगायचं म्हटलं ना तर प्रोड्युसरनी ना आपल्याला कुठंच नाराज नाही केलं. हिरोच्या आपल्या रणवीर भाऊची ऍक्टिंग तर असली कडक होती. म्हणजे त्याच्यावरच पिक्चर आहे पूर्ण नाही का डिपेंड की आता कसं सांगू तुम्हाला माझ्याकडे शब्द नाही. मला पण शब्द फुटाना. कारण माझ्या समोर आता 10-15 लोक बसले समोर माझ्या तोंड का बघतात ते. फाटते भाई फाटते तर सगळ्यांची. पण जो कॉन्फिडन्सने समोर बोलतो ना त्यातच काहीतरी तोच या जगात टिकणार आहे. आता आपलं पिक्चरचं चाललं होतं ना. 1 नंबर पिक्चर आहे. जरूर पैसे घालवा. बघून या पिक्चर. काय एकच लाईफ आहे. किती किती पैसे साठवून ठेवणार. उद्या वर्ल्ड वॉर होते काय होते काय होते काय भरोसा आहे का. लॉकडाऊन लागते काहीच भरोसा नाहीये. आयुष्य जगून घ्या मित्रांनो. तुम्हाला जे वाटते ते करा. कट कर चल. आता आहे ना तुम्हाला काय सांगू एवढी भयानक परिस्थिती झाली आहे. माझ्यासोबत जो मित्र आहे ना त्याला काहीच आवडत नाही नाही का. त्याला इतकं पर आम्ही 10 हॉटेल हेडला असून त्याला त्याच्या आवडीची भाजी नाही भेटली काहीच नाही. शेवटी हॉटेल बंद झालेत आणि त्याला आता आहे ना ज्यूस सेंटरला आणलेलं आहे. जिथे आहे ना मी 2 दिवसापूर्वी ज्यूस पिलो होतो अंकुश आणि मी. तर आता त्याला 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 घेतलाय ऍपल शेक आणि मी घेतलाय आपला नेहमीचाच कोणता होता तो अंजीर शेक. लेट्स सी आता तरी पटतंय का. आता मी काहीच नाही इंटरफेअर केलं. तुला काय घ्यायचं ते घे. तुला काय खायचं ते का. सर्वस्व आपण त्याच्यावर सोडून दिलेलं आहे. चला ज्यूस वगैरे पिऊ आणि मग जाऊया रूमवर. उशीर झाला ऑलमोस्ट 10 वाजले. उद्या डबल ड्युटी परत नाही का. चला स्पेंड वेल म्हणू शकतो आपण नाही का. दुपारपर्यंत ड्युटी बिझी गेली पण त्यानंतर आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत दिवस स्पेंड करणं हे एक कमी सुखाची गोष्ट आहे का. तुमच्या आयुष्यात एखादा पर्सन असणं त्याला तुमची तेवढीच व्हॅल्यू आहे. तुम्हाला त्याची तेवढीच व्हॅल्यू आहे. आणि दोघं एफर्टनी सोबत आहे. सगळ्या साईडने एफर्ट्स आहे. मस्त वाटतं रे. आयुष्यात असं एखादा कोणतरी नाही का. तर झालंय ज्यूस वगैरे पिलो तर चाललोय मेट्रो स्टेशनला आहे. बघू शकता इकडं डेक्कन जिमखाना जायचं आता रुबी हॉलला. उद्या डबल ड्युटी. सारखं मी मला म्हणत असं का डबल ड्युटी. कारण ते माइंडने प्रिपेअर्ड व्हावं लागतं रे. उद्या डबल ड्युटी. कधी कधी लाईफ बिझी जाते रे. आणि मी जवळजवळ 3-4-5 महिने झाले असते. 5-6 महिने डबल ड्युटी केली. चला जाऊया जायचं आता घरी जायचं. 9-10:30 वाजलेत आणि फायनली आता रूमवर आलोय. अगदी शीन आलाय कारण 4 तास थिएटर मध्ये बसणं. थोडी एसीची गार हवा बेकार. पण पिक्चरने नाराज नाही केला आपल्याला. 1 नंबर पिक्चर आहे. परत जर बघायचं ठरलं तर परत जाऊ बघायला. खतरनाक पिक्चर आहे. अजून ब्लॉग एडिट करायचा आहे. पायाशी दुखायला लागले जरा नाही का. आणि एकदम गरम होते बाहेर. फ्रेश वगैरे हो जरा. आणि हो उद्या डबल ड्युटी. परत सांगतो उद्या डबल ड्युटी. अभिजित उद्या डबल ड्युटी आहे. लवकर जो. तर चला मित्रांनो तुम्हाला माझे असेच नवीन रोज ब्लॉग बघायचे असतात तर आपल्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. अभिज ब्लॉग्स म्हणून चॅनल आपला सबस्क्राईब करा गाईज. एक मराठी मुलगा काहीतरी करू पाहतोय त्याला सपोर्ट करा. तुम्हाला जर असेच आपले ब्लॉग्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला फॉलो करा भाई. फॉलो कर लो. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.